तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी पण खूपच चविष्ट अशी भाजी बनवत आहे। तर ही भाजी आहे वालाच्या शेंगाची आणि ही भाजी हिवाळ्यामध्ये जास्त उगवते आणि गावाकडे तर खास करून ही भाजी खूप फेमस आहे। तर ही भाजी वीरची तर फेवरेट आहे। तर चला आता आपण भाजी बनवूया। तर इथे तेल गरम झालं, त्यामध्ये टाकलं आहे थोडंसं मोहरी आणि जिरे, त्यामध्ये टाकले थोडासा कांदा। तर आता आपण टाकून घेऊया सगळे मसाले, म्हणजे तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर आणि टमाटर। तर यामध्ये दुसरं मसाले लसूण अद्रक न टाकता पण तुम्ही ही भाजी खूप चविष्ट अशी बनवू शकता आणि खूप चवीला चांगली लागते। तर आता मी इथे झालं, टमाटर छान शिजले आणि तेल पण सुटलं आहे। तर आता इथे मी आपले वाल जे आहे ते पूर्ण छान स्वच्छ असे धुवून घेतले होते आणि ते आता इथे मी मिक्स करत आहे। तर तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे ते नक्की कमेंट करून सांगा। तर कुणी पापडी वाल, तर कुणी वालाचे शेंगा, तर कुणी चपटा वाल, असे वेगवेगळे नावाने ओळखली जाते। पण ही भाजी खरंच खूप टेस्टी आणि ही भाजी खूप हलकी, पौष्टिक आणि पचायला सोपी असते आणि या भाजीला आपण पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण एन्जॉय करू शकतो। तर तुम्ही ही भाजी ट्राय नसेल केली तर नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा। माझी तर ही भाजी खूप फेवरेट आहे आणि आता आपली भाजी पण छान शिजली आहे आणि कलर पण चेंज झाला आहे। तर तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि दाणा पण छान शिजलेला आहे। तर आता इथे मी टाकलं आहे कोरिअँडर आणि गंमत सांगू का, तर ही भाजी दुबईमध्ये पण इझिली अवेलेबल आहे। तर अशा छान छान सिंपल इझी रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।